नमस्कार मित्रांनो, कपालेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण गंगा घाटावर आलेलो आहे। अतिशय सुंदर असं हे गंगा घाट आहे। चला तर मग गंगा घाटावर जाऊन आपण पवित्र होऊया। त्या गंगा घाटावर आल्यानंतरला अतिशय मन प्रसन्न होतं आणि शांत असं वाटतं। तर गंगा गोदावरी असे म्हटले जाते। ॲक्च्युली नदीचं नाव गोदावरी आहे। इथं आपण स्नान केल्याने सर्व पाप आपले नाहीसे होता असे म्हटले जाते। अतिशय सुंदर असं हे स्टॅच्यू बनवलेलं आहे। इथं गोमुखाचा गोमुखातनं जसं पाणी छान असं पडतंय। 3 गोमुख बनवले आलेले इथं आणि समोरच त्या गोमुखाच्या समोर गंगा घाट आहे। इथं सर्व भाविक हे स्नान करण्यासाठी येतात। स्नान केल्यानंतर इथले आपले जे काही पाप वगैरे झालेला असेल ते नाहीसे होतात असे म्हटले जाते। चला तर मग आपण इथं आता फोटो सेशन करूया। फोटो सेशन झाल्यानंतरला बघू। हे बघा, अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला समोर दिसतंय। आपण इथं फोटो काढले। त्या गंगा घाटामध्ये दिवा सुद्धा सोडले जातात, दिवा आणि फुलं, ते पण बघूया आपण। हे बघा, पूर्ण गंगा घाटाचं दृश्य मी 360 अँगलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कुंभमेळा हा इथं भरला जातो। हे बघा, ह्या पद्धतीने दिवे सोडण्यात येतात। अतिशय सुंदर असं वाटतं। हे दिवे जेव्हा नदीतनं वाहत जात असतात तेव्हा खूप छान असं वाटतं, दिसायला खूप छान दिसते। हे बघा, चला मग आता दिवा बघून झालाय, तर आता बाकीचं परिसर दाखवतो। खूप अशी गर्दी असते इथं स्नान करण्यासाठी। हे बघा, समोरच्या साईडला आपल्याला बजरंगबलीची मूर्ती दिसेल। जेव्हा पूर येतो तेव्हा आपण म्हणतो की हनुमानाच्या गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, मानेपर्यंत पाणी आलंय। छातीपर्यंत पाणी आलं तर महापूर म्हटला जातो। अशा पद्धतीने ते आपण अनुमान करतो त्या मारुतीचं। हे बघा, 360 अँगलमध्ये पूर्णपणे गोदावरीचं पात्र हे दाखवलं मी तुम्हाला। अतिशय सुंदर असे गोदा घाट आहे आणि इथं खूप सारे असे मंदिर आहे। मागे साईबाबांचं मंदिर आहे, खूप मंदिर आहेत। अरे, आमचे मंडळी अजून फोटोच्या स्टाईलमध्येच उभे आहेत। चला, काढून झालाय आता फोटो। अरे, डान्स करायला लागले आमची मुग्धा इथंच। इथं आल्यानंतर असं तासन तास बसून राहावं असं वाटतं। मन खूप प्रसन्न होतं आणि शांत वाटतं।
हे बघा, हे मारुती जे मी तुम्हाला सांगितलं, आपण पूर आल्यानंतर या मारुतीच्या याच्यावर अनुमान करू शकतो की कितपत पूर आलेला आहे, की किती महापूर आलेला आहे. चला तर मग निघूया पुढच्या मार्गाला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.